हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला ना खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहे, तीच रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल मला भयंकर अशी सर्दी झाली आहे आणि मला कुठलाच फरक पडत नाही. मी कितीही काही केलं आणि कुठल्या चांगल्या डॉक्टरकडे गेले तरीसुद्धा मला हे 8-10 दिवस असं अंगावरती काढायला लागल. तर येथे मी हा खवा आहे ना पहिले फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला होता. आणला तेव्हा ॲक्च्युली 2-3 दिवस झालेले होते. माहीत नाही किती दिवस ठेवतात, बट मला काही माझ्याकडनं झालं नाही. 2-3 दिवस मी ठेवल्या फ्रीजमध्ये. त्यानंतर ना बाहेर काढून ठेवला होता, तो रूम टेम्परेचरला आला होता. नंतर असं मी हाताने कुस्करून थोडासा बारीक करून घेतला. सोबतच मैदा पण मी घेतला होता. त्यात जसं मैदा मावल ना तसं मी ॲड करत गेले होते. घेतला तर ही सपाट वाटी होती, बट बघूया आता किती त्याच्यामध्ये ॲड होत होते. तर हा नॉर्मली म्हणजे रूम टेम्परेचरला आलेला आहे. आता यामध्ये ना मी थोडंसं ना मैदा ॲड करणार आहे. ॲक्च्युली यामध्ये मी मिल्क पावडर ॲड केली असते तर आणखीन छान झाले असते, बट ते तेव्हा लक्षात आलं नाही माझ्या, कारण हे मी फर्स्ट टाईम केलं होतं. ही रेसिपी ॲक्च्युली आपण पॅकेटमधले करतो, तर ते मी केले होते. जेव्हा आता दिवाळीला मम्मीकडे गेले होते ना, तेव्हा मम्मीने खव्याचे गुलाबजाम केले होते. टोटली 1 किलोचे, एवढे भारी झालेले होते. मम्मीचे निम्मे गुलाबजाम तर मी संपवले होते. तर म्हटलं चला मी घरी ट्राय करते. तेव्हा अमित गेलेले होते गावी, सो मी त्यांना सांगितलेला होता हा आणायला. तर त्यांनी अर्धा किलो विदाऊट साखरेचा आणि अर्धा किलो साखरचा असा दोन ठिकाणी खवा आणलेला होता. तर मी त्यामध्ये आता आहे ना मैदा ॲड करून ना ते छान असं आता एकजीव करून घेऊ राहिले. बघूया आता किती मैदा ॲड होतो त्यामध्ये, किती नाही, कारण जसं ॲड होईल तसं टाकायचा होता. तर जसं ॲड होईल तसं मी मैदा त्यामध्ये ॲड करत होते, जसा मावल तसा. इथं आता मी परत ते छान असं एकजीव करून ना त्याचा एक डोम तयार करून घेणार होते. माझा छान असा एक डोम तयार झाला होता त्या मिश्रणाचा. आता त्याला 5 ते 10 मिनिट मी रेस्टला ठेवणार होते. तोपर्यंत इकडे ना मी पाक करायला ठेवणार होते. माझं पातीला थोडं इग्नोर करा, कारण त्याच्या मागे खूप मोठी काय म्हणतो स्टोरी आहे. तर हे पातीलं ना माझ्याकडून गॅसवरती राहिलं होतं. दूध होतं त्यामध्ये. दुधाचं तर सगळं पूर्ण काळं झालं होतं. पातीला सुद्धा खालून वरून काळं झालेलं, बट ते आता मी थोडं थोडं घसून त्याला आणलंय, नॉर्मल केलंय त्याला. आणि माझ्याकडे दुसरं पातेलं नव्हतं, सो ऑप्शन नव्हता. तर इथे मी ना अर्धा किलोला 1 किलोच्या साखरेचा पाक करायला ठेवलेला. ॲक्च्युली मी पाणी थोडं जास्त ठेवलेलं पाकामध्ये. त्यानंतर मी असे ना आता ते गोळे तयार करून घेत होते. आता याला एकही रेष न पडता, म्हणजे पूर्ण प्लेन असे दिसले पाहिजे, असे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे होते. वरती पाक पण सारखा हलवावं लागत होता, कारण साखर खाली लागती म्हणतात. इथे एक एक करून मी सर्व गुलाबजाम असे ओळून घेत होते. त्यानंतर मी कढईमध्ये ना तेल पण ठेवलं होतं तापायला. एकीकडे पाक होत होता, एकीकडे म्हटलं लगेच तळून घेऊया. तेल गरम होईपर्यंत हे राहिलेले करून घेतले. तर असे काहीसे मी तयार करून घेतले होते. आता हे आपण छान असे तळून घेऊया. आता हे मी काही ना थोडेसे लाल करणार होते, जास्त रेडिश, आणि थोडेसे ब्राऊन करणार होते एकत्र. मी हे 2 कलरमध्ये तळून घेणार होते.
बट जे काही जास्त असे रेड केले होते ना ते काही एवढे खास दिसत नव्हते, त्यामुळं म्हटलं थोडेसे ब्राऊनच ठेवूया आणि लगेच काढून घेऊया. कारण गॅसची फ्लेम जी होती ती पण कमी होती, पण कढई थोडीशी खालून पातळ असल्यामुळे ते पटपट होत होते. तर असे सर्व तयार झाले होते. ते पाक थंड होईपर्यंत म्हटलं चला शिवसाठी आपण उपमा करून घेऊया, कारण त्याचीसुद्धा उठायची वेळ झाली होती. सो येथे मी शिवसाठी उपमा तयार करण्याची म्हणजे उपमा तयार करत होते, त्याचीच तयारी सुरू होती. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि मिरची कापून घेतली होती आणि इथे त्याचा उपमा तयार करून घेतला होता. आणि उपम्याची रेसिपी काय म्हणजे सर्वांच्या घरी बनतो, सो रेसिपी काही मी सांगितली नाही. तर त्यानंतर ना हे गुलाबजाम मी पाक थंड झाल्यावर ते त्यामध्ये सोडून दिले होते. आणि त्यानंतरच आज होता भाऊन प्रदोष, सो प्रदोषची सुद्धा मी अशी पूजा मांडून घेतली होती. छान असा कलश मांडला होता, 2 फळं ठेवले होते, गणपती बाप्पाची मूर्ती, नित्यसेवा स्तोत्र मंत्राचं पुस्तक पण हवं असतं आपल्याला, ज्याच्यात ती नेमावली असती. जेव्हा अभिषेक होत असतो तर त्यात 109 हे 109 महादेवाची नावं आहे, ती नेमावली आपल्याला म्हणायची असती. त्यानंतर पिंड होती, नैवेद्य राजगिऱ्याचा लाडू ठेवला होता आणि प्रदोषच्या कथेचं पुस्तक ठेवलं होतं. आणि इकडे जे तुम्हाला सांगितलं मी अभिषेक करायचा होता, तर त्यासाठी ते बाकीचं काय लागत होतं ते सर्व काढून घेतलेलं होतं. हळद आणि कुंकू वाहून घेतलं होतं. आता मी पिंडीला हळद कुंकू लावलेलं नाही आहे, महादेवांना मी पार्वतीला वाहिलेलं आहे. त्यानंतर ना पिंड खाली घेतली आणि अभिषेक करायला घेतला होता. तर हा अभिषेक चालू असताना मी जी ही पुढे तुम्हाला नामावली दिसेल, आता ही 109 नावं आहेत ते बोललेले. खूप छान आहे प्रदोष, रोज सगळ्यांनी करावा. तुमच्या काही जर मनोकामना खूप दिवसापासून अपूर्ण असेल तर त्या नक्कीच पूर्ण होतील. त्यामुळे ज्यांना शक्य असेल ना त्यांनी खरंच प्रदोष व्रत करावे. हा भाऊन प्रदोष म्हणजे ऋणमुक्तीसाठी होता आणि म्हणजे प्रत्येक प्रदोषचं वेगवेगळं त्याचं महत्त्व आहे. तर येथे माझा अभिषेक आता सुरू होता. आता अभिषेक झाला होता आणि मी आता ना आपलं दूध आणि पाण्याने एकदा त्यांना अंघोळ घालून घेणार होते आपल्या महादेवांना. म्हणजे हा सुद्धा एका प्रकारचा अभिषेकच आहे. त्यानंतर मी ना आज देवाला गुलाबजामचाच प्रसाद म्हणून गुलाबजाम तयार केले होते. सो आज मी त्यांना नैवेद्याला तेच दाखवले होते आणि उपवास सोडून घेतला होता. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर आज जेवणामध्ये एवढं काही नव्हतं, चणे होते आणि बाजरीची भाकरी, बस एवढंच. चलो बाय.